विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ सेंटर नंबर 62333 या अंतर्गत आपण TYBA राज्यशास्त्र पॉलिटिक्स स्पेशल ह्या विषयाचा अभ्यास करताना प्रथम मार्गदर्शनपर लेक्चर सेंटर कडून आपल्याला देण्यात येत आहे. राज्यशास्त्राचे पॉलिटिक्स 286 या विषयाचं स्वरूप अभ्यासक्रम विकसित करताना विद्यापीठाने काही उद्देश समोर ठेवले आहेत. काही उद्देश समोर ठेवले आहेत. BA विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयासंबंधात अधिक ज्ञानार्जन करण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून इतर विद्यापीठांप्रमाणे निरनिराळ्या विषयांत BA स्तरावर विशेषीकरणाच्या अभ्यासक्रमांची सुविधा आपणास विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार राज्यशास्त्र विषयाचा सामान्य स्तरावरील जनरल लेवल या अभ्यासक्रमाची सोय. या अभ्यासक्रमात एकूण 3 पुस्तक आहेत. त्यामध्ये पहिलं पुस्तक जे आहे ते व्यक्ती, समाज आणि राज्यसंस्था यांचा अभ्यास आपण या प्रथम पुस्तकामध्ये करणार आहोत. त्यानंतर दुसरं पुस्तक जे आहे राज्यसंस्थेविषयीच्या भूमिका आणि राजकीय व्यवहार. तिसरं पुस्तक जे आहे पायाभूत राजकीय संकल्पना. पहिल्या पुस्तकातील पहिल्या भागात राजकारणाचे स्वरूप, प्रयोजन व साधने, दुसऱ्या भागात राज्यसंस्थेचे स्वरूप, तर तिसऱ्या भागात नागरिकत्व व राज्यसंस्था याविषयीचा अभ्यास आपल्याला करता येईल. दुसऱ्या पुस्तकातील पहिल्या भागात राज्यसंस्थेविषयी भूमिका, उपयुक्ततावाद, उदारमतवाद, साम्यवाद, लोकशाही, समाजवाद, कल्याणकारी राज्य, सर्वंकषवाद इत्यादी संबंधीची माहिती स्पष्ट केली आहे. दुसऱ्या भागात समाज वास्तव, राजकीय संघटना व सत्ता संघर्ष हा कशा पद्धतीने चालतो आणि या सत्ता संघर्षाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय विचार कशा पद्धतीने मांडले जातात हे आपण या तिसऱ्या भागात या व्यवहाराचे स्वरूप पूर्ण विशद करणार आहोत. तिसऱ्या पुस्तकातील पहिल्या भागात राजकीय परिवर्तन, दुसऱ्या भागात सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता, तिसरा भाग हा स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क व बंधुता, सार्वजनिक ही जी मूलभूत हक्क आहेत यांचा विचार व यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने मूलभूत ज्ञान आपणास प्राप्त होईल व तुमच्या ज्ञानात भरच पडेल. आजच्या काळात महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या राजकीय विषयांसंबंधीची माहिती आपल्याला यामधून मिळेल. व्यक्ती, समाज, राज्य, राजकीय सत्ता, सत्ता संघर्ष, विविध पद्धतीचे गट, राजकीय पक्ष, दबाव गट, विरोधी पक्ष, सत्ता स्पर्धेतील परस्पर संबंध माहिती होते व त्याबाबतचा एक दृष्टिकोन तयार होण्यात हा अभ्यासक्रम आपल्याला निश्चित मदत करेल. आता आपण पुस्तक पहिले थोडक्यात पुस्तक पहिले यामध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे व पुस्तक पहिल्यामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत हे आपण थोडक्यात पाहूया. राजकीय संस्था, संघटना यातून निर्माण होणारे राजकारण, सत्ता हा राजकारणाचा केंद्रबिंदू. यातूनच व्यक्तीचं सामाजिक व राजकीय व्यवहार हा विकसित होत असतो. राजकीय घडामोडींचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर कसा होतो, व्यक्तीला समूहात राहून सामाजिक जीवनाची आवश्यकता का निर्माण झाली व त्या सामाजिक जीवनातून राज्याची निर्मिती कशी झाली, यामागे व्यक्ती ही केंद्रस्थानी आहे. समाजकारण व राजकारण ही त्याच्या विकासाची माध्यमे व मूलभूत अंगे आहेत. राजकारण निर्मितीची कारण मूलतः सत्ता आणि सत्ता हे होय.
समाजात राज्यसंस्था हे एक राजकीय व्यवस्थेच्या रूपाने व्यक्ती विकासाचे महत्वाचे साधन बनले आहे. त्यामध्ये विविध कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे शासन संस्थेचे एक घटक आहे. त्यामध्ये राजकीय गट व राजकीय पक्षांची राजकारणातील सहभाग यांचा अभ्यास आपण या पुस्तकात करणार आहोत. अर्वाचीन कार्ल मार्क्स वर्ग कलहातून संघर्ष निर्माण होतो, त्यातून क्रांती होते व क्रांतीतून एका वर्गाचे शासन प्रस्थापित होते. तेथे वर्ग कलह कधीच नसतो. तेथे राज्याची आवश्यकता नसते. म्हणजेच अराजकीय समाज निर्मितीचे विचार त्यांनी मांडले. राजकीय समाज, अराजकीय समाज यांच्यातील भेद हा स्पष्ट होताना दिसतो. आता आपण राजकारणाचे स्वरूप, प्रयोजन साधणे यात राजकीय समाज व अराजकत्व समाज, राजकारण, सत्ता संघर्ष कशा पद्धतीने निर्माण होतो, त्या संघर्षाची मुख्य कारणे काय आहेत यांचा अभ्यास आपण यातून करणार आहोत. या पुस्तकाचा दुसराच भाग म्हणजे राज्यसंस्थेचे स्वरूप. समाजातील व्यक्ती व समाज यांचा अनन्य संबंध आहे. व्यक्तीच्या गरजा व त्यातून समाज निर्मिती. पण समाजातील अस्थैर्याबाबतच्या प्रश्नांमुळे राज्यसंस्थेची त्यास आवश्यकता भासली. अशा राज्यसंस्थेचा अभ्यास या घटकात समाविष्ट आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक अविभाज्य भाग आहे व घटकही आहे. त्यामुळे राज्यांतर्गत व राज्याबाहेर राज्याचे श्रेष्ठत्व मान्य असते. या संबंधात भारताच्या राज्यसंस्थे संबंधीचा अभ्यास समाविष्ट करण्यात आलेला आहे. या पुस्तकाच्या तिसऱ्या भागात राज्य, राष्ट्र संकल्पना, राष्ट्रीयत्वाचे आधार, नागरिकत्वाची संकल्पना, राज्य व नागरिक यांचा परस्पर संबंध कशा पद्धतीने जोपासला आहे, त्यांच्या हक्कांची परिपूर्ती कशा पद्धतीने केली जाते, त्यांची कर्तव्य ही कशा पद्धतीने महत्वाची आहेत व ती शासन संस्थेस कशी जबाबदार आहेत, हे आपण त्या घटकामधून आपण पाहणार आहोत. घटक क्रमांक 1, दैनंदिन जीवन, सर्वसामान्य व्यक्ती आणि राज्यसंस्था. पहा, अनुक्रमणिकेमध्ये आपण पाहिलं तर उद्दिष्टे, प्रास्ताविक, विवेचन, व्यक्तीचे दैनंदिन जीवन व सामूहिक जीवन, व्यक्ती व समाजातील संघटना, व्यक्ती, राज्यसंस्था, राज्यसंस्था यांच्या व्याख्या, उदयाची कारण, हे आपण या घटकातून अभ्यासणार आहोत. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय काय समजणार आहे, तर दैनंदिन जीवनामध्ये व्यक्ती व्यक्तीमधील संबंध, व्यक्तीची समाजाचे संबंध कसे प्रस्थापित होतात व त्यांचे महत्व कसे आहे हे आपल्याला या पाठामधून समजणार आहे. पहा, आपण ज्या वेळेस SY ला पॉलिटिक्स 224 आणि 225 ह्याचा अभ्यास केला, त्याच अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून एक व्यापक दृष्टिकोन ठेवून विद्यापीठाने जो आपण पॉलिटिक्स स्पेशल हा सब्जेक्ट घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला आपण पहिल्या जे SY ला अभ्यास केला त्यामध्ये भारतीय राजकारणाची प्रक्रिया, त्यामध्ये पाहिलं असेल आपण अंतर्गत व बाह्य पर्यावरण, लोकशाहीची प्रक्रिया, राजकीय मानसिकता, राजकीय प्रक्रिया, संघराज्य व्यवस्था, संस्थात्मक चौकटी. त्याप्रमाणे दुसऱ्या पाठामध्ये आपण पाहिलं असेल 225 हा जो अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे आपल्या, जो आपण SY ला पाहिला. त्याप्रमाणे आपले हक्क आणि त्यांची परिपूर्ती, मूलभूत हक्क, नागरिक स्वातंत्र्य व रोजगार हक्क हे आपण SY मध्ये अभ्यासले. आदिवासी, शेतमजूर आणि अल्प व अत्यल्प भूधारक हक्क, त्यांची परिपूर्ती, वनमजूर, बांधकाम मजूर यांच्या समस्या, त्यांचे हक्क, त्यांची परिपूर्ती. राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना आपण पाहिलं असेल की परस्पर संबंध हा दैनंदिन जीवन जगत असताना कशा पद्धतीने येतो. मग त्यामध्ये राज्यसंस्था, राज्यसंस्थेचे स्वरूप, महत्व हे आपल्याला यामधून स्पष्ट करता येईल. त्यानंतर राज्यशास्त्राची
उद्दिष्ट हे आपल्याला पाहता येतील. पहा, व्यक्तीचे दैनंदिन जीवनात राज्यसंस्थेचा संबंध व व्यक्तीचे राजकीय वर्तन, व्यवहार, राजकीय घडामोडी या सर्वांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. राज्यसंस्थेचे स्वरूप, कार्य यामुळे व्यक्तीचा विकास साध्य होतो. तसेच व्यक्तीची राजकीय मूल्य निर्माण होतात. राज्याची उद्दिष्टे आणि राज्याच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास व्यक्तीच्या जीवनात आवश्यक असतो. व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक घटकांचा प्रभाव हा पडत असतो. राजकीय संस्था, राजकारण आणि संघटना यातून व्यक्तीच्या सामाजिक व राजकीय व्यवहार हा कशा पद्धतीने विकसित होतो हे आपण खालील विवेचनामध्ये पाहणार आहोत. व्यक्तीचे दैनंदिन जीवन व सामूहिक जीवन. मनुष्य हा समाजनिष्ठ आणि समाजप्रिय प्राणी आहे. ज्याप्रमाणे राज्यशास्त्राचे जनक एरिस्टॉटल यांनी लोकशाहीची एक अतिशय साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही. या लोकशाहीचा अभ्यास करताना किंवा राजकारणाचा अभ्यास करताना मनुष्य हा एक केंद्रबिंदू आणि समाजप्रिय प्राणी आहे. व्यक्तीला समाजात राहून स्वतःचे जीवन सुखी आणि समृद्ध करता येते. व्यक्ती विकास होण्याकरिता समाजाची आवश्यकताच असते. समाज हा व्यक्तींचाच बनलेला असतो. व्यक्तीच्या मानसिक, वैचारिक, सांस्कृतिक आणि भौतिक प्रगतीसाठी व्यक्तीला समाजावर अवलंबून राहावे लागते. जीवनात दैनंदिन गरजा भागवण्यासाठी माणसाला इतर माणसांची मदत ही घ्यावीच लागते. त्याचप्रमाणे तडजोडही करावी लागते. एकत्रित गटातटाने राहणे, विशिष्ट बंधनांनी अगर हितसंबंधांनी बांधलेल्या व्यक्तींसमूहांमध्ये आपल्याला अनेक समाजांचे स्वरूप हे दिसत असते. अनेक व्यक्ती आल्या तरी केवळ एकत्र येण्यामुळे समाज निर्माण होत नाही, तर समाज निर्मितीसाठी विशिष्ट हेतू, अगर संबंध या बाबी व्यक्तींमध्ये एक वाक्यता असावी लागते. तसेच सामाजिक दृष्टीने साध्य करण्याच्या दृष्टीने अशा व्यक्तिमत्वांचा समूह हा आवश्यक असतो. Society consists of the group of people who are associated together for some common interest and purpose. समाजात अनेक व्यक्तींचे गट हे भौतिक विकासासाठी स्थापन केलेले असतात. त्यामागे व्यक्ती विकास हा आपला उद्देश असतो. व्यक्तीमध्ये समूहाने राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती दिसून येते. मानवेतर प्राण्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अशी प्रवृत्ती असल्याने आढळून येते. उदाहरणार्थ पहा की मधमाशा, मुंग्या, हत्ती, वानरे, हरणे इत्यादी प्राणी हे कळप करून राहतात. तशाच पद्धतीने व्यक्तींमध्ये सुद्धा समूह करून राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. त्यामध्ये आपण आता सामूहिक जीवनाचे फायदे काय काय आहेत किंवा सामूहिक जीवन जगल्यानंतर माणसाची प्रगती, सामूहिक जीवनाचे फायदे पाहूया आपण आता. व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा या मानवी गरजा आहे संरक्षण हे भागविणे आवश्यक वाटल्याने सामूहिक जीवनाचा मार्ग स्वीकारला. एकमेकांच्या मदतीने आवश्यक साधने, वस्तू मिळवता येतात व आपल्या दैनंदिन गरजा ह्या भागविता येतात. संरक्षणाच्या दृष्टीने समाजात राहणे उपयुक्त ठरते. हिंस्र, पशु, नैसर्गिक आपत्ती यांपासून संरक्षण मिळते. सामूहिक जीवनामुळे कामाची विभागणी होते व समविभागाचे अनेक फायदे सहजरित्या मिळतात. अनुभवाच्या व ज्ञानाच्या देवाणघेवाणीमुळे मानसिक व वैचारिक उन्नती शक्य झाली. समाजाला उपयुक्त असलेल्या प्रथा चांगल्या मानल्या जाऊन अनुकरण समाजामुळे झाले. सामूहिक जीवनात इतर माणसांबरोबर राहावे लागल्यामुळे व्यक्तीला स्वतःचे वर्तन स्वतःच निर्बंध घालून घेण्याचे शिक्षण आपोआपच मिळाले व त्याच्या विघातक प्रवृत्तींना आळा बसला. इतरांचे दुःख व अडचणी समजावून घेऊन त्यांचा परिहार करण्यासाठी इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती दृढमूल होऊन माणूस संस्कारक्षम व
सुसंस्कृत बनला. व्यक्ती व समाजातील संघटना व्यक्ती व समाजातील संघटना व्यक्ती व राज्य संस्था व्यक्ती व समाजातील संघटना व्यक्ती व्यवस्था व्यक्ती विकासासाठी समाजाची आवश्यकता असते. सामूहिक जीवनामुळे व्यक्तीला अनेक फायदे मिळतात. जसं आपण पाहिलं की एकत्र राहिल्याने, एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे व सामाजिक एकोपा राहिल्यामुळे आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड देताना व प्रश्न सोडवताना आपल्याला ह्या एकोप्याची गरज ही जाणवत असते. त्यामुळे व्यक्ती व राज्य संस्था व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे. अंतरप्रेरणा तिला समाजात राहण्यास प्रवृत्त करते व जीवनाच्या आवश्यकतेची पूर्तता करण्यासाठी व्यक्तीच्या समाजात राहणे आपल्याला भाग पडते. तसेच व्यक्तीशिवाय राज्याची कल्पना आपण करू शकत नाही. यामध्ये आपण पाहिलं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे राज्यशास्त्राचे जनक अरिस्टॉटल यांनी सांगितलं की समाज आणि व्यक्ती लोकशाही ही ज्या वेळेस अस्तित्वात आली त्या लोकशाहीचा मूळ गाभा हा कोण आहे? तो व्यक्ती सामाजिक संस्था, राज्य संस्था यांचा मिळून हे जे घटक आहेत हे घटक हे खूप महत्वाचे आहेत. स्वाभाविक व्यक्ती शिवाय राज्याची कल्पना आपण करू शकत नाही. दोन्ही संस्था व्यक्तींनीच निर्माण केलेल्या आहेत, म्हणून व्यक्तीचे स्थान हे अनन्यसाधारण महत्वाचे आहे. राज्याचे प्रजाजन म्हणून व्यक्ती नागरिकाच्या स्वरूपात दृष्टीने राष्ट्रीय वृत्तीने राज्याविषयीच्या आपुलकीच्या भावनेने भरलेले असतात. समाजातल्या अनेक सामाजिक संस्थांपैकी राज्य ही एक महत्वाची संस्था आहे. परंतु राज्य असेलच तर समाजातील घटकांच्या पर्यायाने व्यक्तींचे जीवन हे सुखी होत असते. मग राज्य संकल्पना ही आपण स्वीकारलेली आहे. संघ राज्य पद्धतीमध्ये आपण पाहिलं तर आपला भारत देश हा विविध राज्यांचा मिळून बनलेला आहे. त्याच्यामुळे आपली जी स्थानिक प्रशासन आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर ही जी ह्याच्या विविध संस्थांचा आपण उल्लेख करतो. त्यामध्ये ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद, त्यानंतर राज्य म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन असा हा समूह सामाजिक गरजा, त्यानंतर सामाजिक दृष्टीने आपलं जे काही जीवन आपल्याला समृद्ध करायचे त्या दृष्टीने हे सर्व घटक आपल्याला कल्याणासाठी मार्गदर्शन तसेच कल्याणाच्या दृष्टीने आपल्याला जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. प्राचीन काळातील ह्या काही सर्वसामान्य व्याख्या आहेत. त्यामध्ये प्रेसिडेंट विल्सन म्हणतात की राज्य म्हणजे निश्चित अशा भूप्रदेशात कायद्याद्वारे सत्ता चालवण्यासाठी संघटित झालेला हा समाज. प्रोफेसर लास्की असं म्हणतात की राज्य म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील सरकार आणि प्रजा अशा तऱ्हेने विभागलेल्या आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून त्या प्रदेशातील सर्व संस्थांवर सत्ता गाजूक राहणाऱ्यांचा एक समाज होय. प्रोफेसर गार्नर हे म्हणतात की राज्य म्हणजे विशिष्ट भूप्रदेशात कायम वस्ती करून कमी अधिक संख्येने राहणारा, बाह्य नियंत्रणापासून संपूर्ण मुक्त असणारा आणि संघटित असा सरकारच्या आज्ञा बहुसंख्य असे रहिवासी सहजगत्या पाहतात असा समाज होय. मी ज्या पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा टॉपिकची सुरुवात करताना राज्यशास्त्राचे जनक यांनी जी व्याख्या केली ती व्याख्या मी तुम्हाला सांगितली. लोकांनी लोकांसाठी लोकांनी करता ही खूप सर्वसमावेशक आणि खूप साधी आणि सरळ अशी व्याख्या आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांनी करता चालवले जे शासन म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची अतिशय सर्वसमावेशक आणि साधी आणि सोपी अशी व्याख्या आपल्या राज्यशास्त्राचे जनक यांनी आपल्याला करून दिलेली आहे. आपण यामध्ये राज्यसंस्था व्याख्या, राज्यसंस्थेच्या उदयाची कारण व राज्यसंस्थेचा विकास हे पाहिलं.
आता पहा, यामध्ये एक प्रश्न विचारला गेलेला आहे, तो राज्याच्या उदयाची कारण. हा साधारण एक 150 ते 200 मार्कांसाठी 150 ते 200 शब्दांसाठी विचारला जाणारा असा हा प्रश्न आहे. त्यामध्ये त्यांनी अतिशय विस्तृतपणे आपल्याला सांगितलंय की राज्याच्या उदयाची कारण. बघा, त्यामध्ये आता आपण आदर्श उत्तर लिहिण्याची पद्धती कशी असते हे पाहणार आहोत पहिल्या टॉपिक मध्ये. आता प्रश्न असा विचारलाय की राज्याच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. आपल्याला प्रश्न आहे 150 ते 200 शब्दांमध्ये स्पष्ट करायचा आहे. प्रश्न आहे 5 मार्कासाठी. तर 5 मार्कासाठी आपलं आदर्श उत्तर कसं असावं, यामध्ये सुरुवातीला असते ती प्रस्तावना. पहा, त्यांनी इथे प्रस्तावना आपल्याला करून दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे, प्राचीन विद्येचे पुनर्जीवी व धर्म सुधारणा यांचा परिणाम म्हणून युरोपात केंद्रभूत अशा राष्ट्र राज्याच्या निर्मितीची चळवळ सुरू झाली. प्रादेशिक सम्राटाने आपल्या प्रदेशातील सर्व प्रकारच्या सामाजिक सत्तेवर आपले निरंकुश स्वामित्व प्रस्थापित केले. अशा रीतीने 16व्या शतकात आधुनिक अर्थाने राज्याचा उदय झाला. राज्याच्या उदयाला काही गोष्टी कारणीभूत ठरल्या. ही झाली 2 ते 3 ओळींमध्ये आपली प्रस्तावना. त्यानंतर आपल्याला विचारलेला प्रश्न आहे तो 5 मार्कासाठीचा. यामध्ये आपला प्रस्तावना, त्यानंतर समारोप, ह्यासाठी जो आपल्याला गुण दिले जातात हे अर्धा मार्काचे असतात. हा झाला तुमचा 1 मार्क. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला करायची आहे ते प्रस्तावना ही त्यांनी दिलेली. आपला प्रश्न जो आहे मूळ हा राज्यांच्या उदयाची कारणे, ही झाली आपली प्रस्तावना. त्यानंतर आलेले आहेत बघा 1 2 3 1 2 3 4 आणि 4 मध्ये आलेले आहेत बघा हे टॉपिक. आता हे एवढं सर्व आपल्याला लिहित बसायचं नाहीये. यामधले हे 4 मुद्दे आहेत, 4 ते 5 मुद्दे आहेत. हे आपल्याला 3 ते 4 ओळीमध्ये स्पष्ट करून आपल्याला शेवटी प्रश्नाचा जो आहे तो समारोप करायचा आहे. अतिशय सुस्पष्टपणे यांनी या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे बघा. मानवी प्रवृत्ती, राजकीय परिस्थिती, आर्थिक स्थिती, त्यानंतर सामाजिक परिस्थिती, असे हे 4 मुद्दे झाले तुमचे. त्यानंतर येणारे तुमचा समारोप. आणि हे 4 मुद्दे लिहिल्यानंतर तुमचे हे झाले 4 मार्काचे 1 मार्काचे 4 मुद्दे. त्यामध्ये तुम्हाला 1 मार्क हा सहज मिळून जातो. अर्ध्या मार्काचं प्रस्तावना, अर्ध्या मार्काचा समारोप. अशा पद्धतीने समारोप कसा करायचा की अशा पद्धतीने वरील प्रमाणे आपण राज्यांच्या उदयाची कारण या वरील 4 मुद्द्यांच्या आधारे सुस्पष्टता स्पष्ट केली. ही झाला तुमचा समारोप. अशा पद्धतीने आपल्याला 150 ते 200 शब्दांमध्ये ज्यावेळेस उत्तर लिहायला येतं त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्नांचं उत्तर हे लिहायचं आहे. हे झालं तुमचं आदर्श उत्तर. जर तुम्ही हाच प्रश्न असाच घोकमपट्टीने लिहिला, त्याच्या समोर लिहिलं नाही तुम्ही प्रस्तावना, हे तुमचे 4 मुद्दे, हे टॉपिक, त्या 4 टॉपिकला खाली अंडरलाईन, जर अशा पद्धतीने लिहिलं नाही तुम्ही सरसकट लिहित गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 मार्क हे मिळतात. मग जर तुम्हाला सर्व येत असेल आणि जर तुम्ही लिहू शकले नाही, अशा पद्धतीने जर मांडणी केली नाही उत्तराची, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त 2 ते 3 मार्क मिळतील. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने प्रस्तावना, त्यानंतर तुमचे 4 मुद्दे आणि समारोप जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला या ठिकाणी 5 मार्क हे निश्चित मिळतात. अशा पद्धतीने उत्तर लिहिण्याची ही एक कला आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो पहा की राज्यांचा विकास. पहा, राज्यांच्या उदयापासून आधुनिक काळापर्यंत राज्याचे स्वरूप वेळोवेळी बदलत गेले. आधुनिक काळापासून राज्यांचे स्वरूप वेळोवेळी बदलत गेले. त्यामध्ये विकासाचे टप्पे हे स्थूलमानाने कसा झाला व तो बदल कशा पद्धतीने घडून आला हे आपण खाली पद्धतीने पाहणार आहोत. मग आता बदल झाला, ते बदल कशा पद्धतीने झाला. पहिलं काय आलं, त्यामध्ये गणराज्य आले. मग दुसरा जो मुद्दा आहे तो पौरात्य साम्राज्य. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो ग्रीक नगर राज्य. चौथा जो मुद्दा आहे तो रोमन साम्राज्य. 5वा जो मुद्दा आहे तो सरंजामी राज्य. आणि 6वा जो मुद्दा आहे तो
राष्ट्र व राज्य. पहा, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की राज्य आणि राज्य संस्थांचा विकास हा कशा पद्धतीने होत गेला. आता इथेही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की राज्यांचा विकास हा थोडक्यात स्पष्ट करा. राज्यांचा विकास हा थोडक्यात स्पष्ट करा. त्यामध्ये राज्यांचा विकास करताना त्यांनी आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आदर्श उत्तर कसं असावं, तुमची प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न लिहिण्याची पद्धती कशी असावी, 150 ते 200 शब्दांमध्ये जर तुम्हाला उत्तर मांडायचंय तर त्याचा प्रस्तावना केलेली आहे. त्यानंतर त्यांनी 6 टॉपिक दिलेले, ते 6 पैकी आपल्याला कोणतेही 4 टॉपिक मेन्शन करून आपण हा प्रश्न व्यवस्थित सोडू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे की त्याचा समारोप करायचा आहे त्या प्रश्नाचा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा प्रस्तावना आणि समारोप ह्याला अर्धा मार्क हा डिवाइड केला जातो. त्यानंतर तुमचे जे 4 टॉपिक किंवा 5 टॉपिक आलेले आहेत, तुम्ही किती मेन्शन करा हे तुमच्यावर आहे. तुम्हाला उत्तर हे 150 ते 200 शब्दांमध्ये लिहायचे. इथं जे त्यांनी जे डिस्ट्रीब्युशन दिलंय ते खूप विस्तृत दिलेलं आहे, पण आपल्याला लिहिताना हे 150 ते 200 शब्दांमध्ये संपवायचं आहे. म्हणजे कमीत कमी 1 ते 1.5 पानामध्येच आपल्याला हे सगळं संपवायचं आहे. त्यानंतर राज्य संस्थेची ध्येय व राज्य संस्थेचे घटक. आता ध्येय कोणती कोणती आहेत राज्य संस्थेची? राज्य हे साधन की साध्य. तसं बघायला गेलं तर राज्य हे साधन पण आहे आणि साध्य पण आहे. म्हणजे राज्य हे व्यक्तिमत्वाचे साधन आहे की साध्य, हा महत्वाचा विचार मांडणे आहे. याबाबत राज्यशास्त्रज्ञांनी आपले निरनिराळे विचार मांडले आहेत. त्यामध्ये परस्पर विरोधी दृष्टिकोनातून व्यक्तीपेक्षा राज्य श्रेष्ठ असून ते साध्य आहे असा एक दृष्टिकोन, तर राज्य हे साध्य नसून ते साधनही आहे. व्यक्ती विकासासाठी या साधनाचा उपयोग केला जातो. राज्य हे व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, व्यक्ती साधन असून ते श्रेष्ठ आहे. त्यामध्ये विविध व्याख्या आणि काय कशा पद्धतीने लिहायचं हे सांगितलेलं आहे. खाली जाऊन तुम्हाला व्याख्या पण पुढे दिलेल्या आहेत राज्यशास्त्रांनी त्यांनी. त्यानंतर ध्येय उद्दिष्ट पण सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने खाली त्यांनी प्रश्न पण दिलेले आहेत तुम्हाला पुढे जाऊन. मग कल्याणकारी राज्य संस्थांची कार्य कशा पद्धतीने चालतात तेही मी तुम्हाला या टॉपिक मध्ये सांगितलं. तुम्ही पाठीमागच्या बाजूला जे स्वयंअध्ययनासाठी तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न बघा. आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की विल्यमसन यांची राज्य संस्थेबाबतची व्याख्या स्पष्ट करा. म्हणजे थोडक्यात उत्तर झाले की व्याख्या ही 30 ते 40 शब्दांमध्ये आपल्याला व्यक्त करायचे. व्याख्या, त्यांचं नाव, त्यानंतर अंडरलाईन येईल खाली, त्यानंतर व्याख्या ही अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे लिहिता येईल. बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कायदे मंडळ, शासन संस्था, 4 सरंजाई, सार्वभौम. मी तुम्हाला जो प्रश्न मगाशी सांगितला ह्या टॉपिक मध्ये, आपण हा टॉपिक पाहत असताना तोच प्रश्न या ठिकाणी स्वयंअध्ययनासाठी तुम्हाला पाठीमागे विचारलेला आहे. स्वयंअध्ययनाचे जे प्रश्न आहेत पाठीमागचे ते व्यवस्थित करा, धड्याचा सारांश पहा. अशा पद्धतीने आपला पहिला टॉपिक हा दैनंदिन जीवन व सर्वसामान्य व्यक्ती आणि राज्य संस्था यांचा आपण अभ्यास या पहिल्या टॉपिक मध्ये केला. आदर्श उत्तर कशा पद्धतीने लिहायचं हेही मी तुम्हाला या पाठामध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद.